एल्गार न्यूजमध्ये आपले स्वागत। जिल्हा बँकेच्या शासकीय निधीसह विविध निधीतील 5,33,00,000 रुपयांच्या अपहार प्रकरणी शाखा अधिकाऱ्यांसह 25 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे। यापैकी 7 कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे। तसेच उर्वरित 18 कर्मचाऱ्यांनाही लवकरच बडतर्फ करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली। जिल्हा बँकेच्या तासगाव, बसरगी, पलूस, नेलकरंजीसह विविध शाखांमध्ये 2,11,60,824 रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे। बडतर्फ कर्मचाऱ्यात इंद्रजित विठ्ठल वाघमारे, शाखा बसरगी, योगेश सुरेश वज्रनीकर, प्रमोद सुरेश कुंभार, शाखा मार्केटयार्ड तासगाव, बाळासो नारायण सावंत, औद्योगिक वसाहत पलूस, प्रदीप गुलाब पवार, मच्छिंद्र गुंडा महारगुडे व दिगंबर पोपटी शिंदे, शाखा नेलकरंजी यांचा समावेश आहे। नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांसाठी शासनाकडून शेतकऱ्यांना भरपाई अनुदान स्वरूपात मदत दिली जाते। जिल्हा बँकेत 8 ते 10 वर्षापासून अनेक शेतकऱ्यांची शासनाकडून आलेल्या मदतीची कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे। या रकमेत काही शाखांमध्ये कर्मचाऱ्यांनीच अपहार केल्याच्या घटना वर्षभरात सातत्याने उघडकीस आल्या। हा अपहार 4 ते 5 वर्षापूर्वी झाला आहे। मात्र बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सर्व शाखांची अंतर्गत तपासणी मोहीम सुरू केल्याने हे घोटाळे उघडकीस आले।